आयोजित ही मांद्रेम प्रीमियर लीग 2024 ची स्पर्धा नक्कीच कोणीही चुकवण्याचा क्षण आणि कोणीही चुकवण्याचा सोहळा या मैदानावरती। यावेळेस मात्र अजून एक चांगला चेंडू, पुन्हा एकदा फलंदाज बॅकफूटवरती गेलाय आणि त्यानंतर चेंडूला खेळून काढलाय ते पॉइंटच्या दिशेनं, म्हणजे यापूर्वीचा चेंडूवरती चौकार आणि तदनंतर एक धाव, एक चांगली रणनीतीबद्ध सुरुवात या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते। सतर्क सुरुवात, सावध सुरुवात आणि संत पवित्रा हा फलंदाजीचा दोन्ही संघांचा या मैदानावरती। यावेळी चांगला चेंडू नक्कीच पाहायला मिळालाय, ड्राईव्ह पाहायला मिळालाय उमेशच्या बॅटमधून। यापूर्वीच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच SV गायडेश्वर संघासाठी नक्कीच पाहायला मिळतोय। स्ट्राईक एंडवरती सज्ज असताना हा खेळाडू, नॉन स्ट्राईक एंडवरती प्रसाद, एका बाजूने आक्रमण, दुसऱ्या बाजूने शांत स्वभावाचं क्रिकेट, हे दोन सलामीवीर फलंदाज या मैदानावरती असताना यावेळेस नक्कीच पुढे फेकलेला चेंडू ऑन साइडला उमेशच्या बॅटमधून फटका मारण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय। शॉर्ट मिडविकेटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल तोपर्यंत एक धाव नक्कीच पूर्ण। दुसऱ्या धावेच्या तमाम शंकांना खारिज केलंय त्या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या संघाच्या विरोधात गोलंदाजी करणाऱ्या संघानं मिळाली ती मात्र एक धाव आणि धावसंख्या ही 6 धावसंख्येवरती परावर्तित असताना यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू, समोरच्या दिशेला फटका पाहायला मिळतोय। नक्कीच पहिलं षटक हे अनिवार्य पॉवर प्लेच असल्यामुळे फील्ड रिस्ट्रिक्शन्स पाहायला मिळाले मैदानावरती आणि त्याचाच पुरेपूर फायदा घेत असताना नो मॅन्स लँड मध्ये चेंडूला पाठवलंय आणि जरी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक असता तरी मात्र एका दर्शकाच्या भूमिकेत तो त्या ठिकाणी पाहायला मिळाला असता, कारण चेंडूनं लिलया सीमारेषा ही गाठली त्या ठिकाणी 6 धावांसाठी आणि या 6 धावांनी धावसंख्या तब्बल परावर्तित 12 या आकड्यावरती। यावेळेस अजून एक बॅक टू बॅक फटका निघाला या ठिकाणी समोरच्या दिशेला निघालेला। यावेळेसचा फटका चेंडू जातोय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, मात्र यावेळेस निघाला या चेंडूवरती चौकार। अगदी पहिल्या षटका दरम्यान एक आक्रमण चढवलेलं पाहायला मिळतं, ते फलंदाज प्रसादच्या माध्यमातून। एकंदरीत खेळ बहुधा समाप्त होतोय 6 चेंडूंचा आणि धावसंख्या पोहोचली 16 या धावसंख्येवरती। डीजे थँक्यू डीजे। यावेळेस गोलंदाजी मार्गावरती नक्कीच बदल पाहायला मिळालाय। गोलंदाजी मार्गावरती साईनाथ बहुधा सज्ज पाहायला मिळतोय आणि पहिल्या चेंडू त्या ठिकाणी खोलवर टप्प्याचा ऑन साइडला खेळलेला फटका लॉंग ऑन क्षेत्रात फलंदाज उमेशच्या माध्यमातून मिळाले ते एक धाव आणि त्या एका धावेनं धावसंख्या सरते शेवटी परावर्तित पाहायला मिळते। धावसंख्या पोहोचते 16 या धावसंख्येवरती। यावेळेस अजून एक भर नक्कीच पाहायला मिळते धावसंख्येत, म्हणजे 2 धावा या आतापर्यंत 2 चेंडूवरती मिळाल्या आहेत त्या ठिकाणी। नक्कीच रोधक बसवण्याचा प्रयत्न असेल, जखडून ठेवण्याचा प्रयत्न असेल गोलंदाजी करणाऱ्या संघाचा, कारण पहिल्या षटकात धावांचा ओघ हा नक्कीच वाढताना पाहायला मिळाला होता। यावेळेस अजून एक चांगला चेंडू फुलटॉस बॅटवरती आलाय त्या ठिकाणी, हलक्या हाताने स्टिअर केलाय चेंडूला। ऑफ ड्राईव्ह फलंदाज उमेशच्या माध्यमातून एका बाजूनं आक्रमण चढवलंय प्रसादनं, परंतु दुसऱ्या बाजूनं तेवढीच बाजू धरून ठेवण्याचं काम या ठिकाणी करतोय नक्कीच मैदानावरती उमेश तिरोडकर हा फलंदाज। ज्या फलंदाजाकडे मोठे फटके खेळण्याची ताकद देखील आहे, परंतु संघाचं हित जाणतो ह्या खेळाडू आणि म्हणूनच सिंगल डबल हा उमेशच्या माध्यमातून आणि दुसऱ्या बाजूनं हे लॉफ्टेड फटके प्रसादच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत। यावेळेस जोखीम पत्करली होती त्या ठिकाणी, जोखीम भरी धाव नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय, जरी जोखीम होती या धावसंख्येत आणि म्हणूनच 2 धावा अतिशय सुरेखरित्या नक्कीच पूर्ण पाहायला मिळत आहेत आणि तदनंतर मात्र स्कोरबोर्ड परावर्तित देखील पाहायला मिळतोय तो 21-21 या धावसंख्येवरती। यावेळेस फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळालाय, चेंडू हवेत पाहायला मिळालाय, क्षेत्ररक्षक देखील चेंडूच्या खाली, मात्र चेंडू सीमा रेषेचं लिलया उल्लंघन करताना या मैदानावरती डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडूचा प्रवास हा सीमा रेषा बाहेर तब्बल 6 धावांसाठी आणि या 6 धावांनिशी एक निघालेला मोठा फटका। सांघिक धावसंख्या नक्कीच पाहायला मिळते, धावसंख्या पूर्णत्वास येते, धावसंख्या पोहोचते ती 27 या आकड्यावरती। आक्रमण चढवलं जातंय या मैदानावरती, सुरेख फलंदाजी ही नक्कीच पाहायला मिळते।
अजून एक चांगला चेंडू नक्कीच खोलवर टप्प्याचा पाहायला मिळाला. बॅटची कड घेतली चेंडूने आणि त्यानंतर धावसंख्येत बदल पाहायला मिळतोय. धावसंख्येत पडलेली भर, धावसंख्या नक्कीच पूर्ण पाहायला मिळेल. धावसंख्या पोहोचते 28 या धावसंख्येवरती. दोन षटकांचा खेळ झालाय समाप्त. म्हणजे 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड पोहोचलाय 28-28 धावसंख्येवरती. पहिल्या षटकाचा विचार केला, पहिल्या षटकात निघाल्या होत्या तब्बल 16 धावा, तर या दुसऱ्या षटकात एक षटकार, 4 सिंगल, 1 डबल धावसंख्या या स्वरूपात निघतायत तब्बल 12 धावा. आणि म्हणूनच एकंदरीत बिना गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या ही 28-28 धावांपर्यंत पाहायला मिळते. दोन षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर तिसऱ्या षटकादरम्यान गोलंदाजीत पुन्हा एकदा बदल पाहायला मिळेल. हा पहिला बदल असेल गोलंदाजीत, कारण गोलंदाजी मार्गावरती पाहायला मिळतोय गोलंदाज अखिल हा तिसऱ्या षटकादरम्यान. अखिलचा पहिला चेंडू फुल नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला आहे समोरच्या दिशेनं, मात्र यावेळेस फटका फसलाय. ज्या प्रसादनं खरं तर आक्रमकता प्रदान करून दिली होती, ज्या प्रसादच्या बॅटमधून 2 षटकार 2 चौकार निघाले, तो प्रसाद अखेरकार या ठिकाणी राजेशच्या रूपानं झेलबाद पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर हा पहिला धक्का फलंदाजी करणारा संघ SB गयडेश्वर संघाला बसल्यानंतर धावसंख्या ही नक्कीच स्थिरावलेली पाहायला मिळते. ते 28-28 धावसंख्येवरती. आणि त्यानंतर नवीन फलंदाज मैदानात पावलं टाकतो. एका बाजूनं अजून एक आक्रमक रीतीचा फलंदाज मैदानात चेतन बहुधा सज्ज पाहायला मिळेल SB गयडेश्वर संघाकडून. काय होईल, कशा प्रकारे नाणेफेक हरल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करताना जे आमंत्रण मिळालं या ठिकाणी प्रथमतः फलंदाजी करण्याचं, हे फलंदाजाचं आमंत्रण कशा प्रकारे स्वीकारलं जाईल, कितपत धावा बनवल्या जातील या मैदानावरती. कारण 6 षटकांचा हा सामना आहे आणि या 6 षटकात मी तर म्हणेन 60 पार करण्याचा बहुधा प्रयत्न असेल या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या संघाचा. तोच प्रयत्न कितपत यशस्वी पाहायला मिळेल या मैदानावरती हे पाहणं औत्सुक्याचं. यावेळेस मैदानावरती आल्या स्विच हिट मारण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय, परंतु चुकलेला संपर्क, ताळमेळ नव्हता, संपर्क नव्हता चेंडू आणि चेंडू फळीचा. आणि बडूदच डॉट चेंडू निर्धाव गणला जातोय आणि धावसंख्या अखेरकार स्थिरावते ती मात्र केवळ 28 धावांवरती. ही एका गड्याच्या मोबदल्यात महापुरुष स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं आयोजित ही मांजरेम प्रीमियर लीग 2024 ची स्पर्धा. आणि या स्पर्धेला आम्हाला लाभलेले आमचे मुख्य स्पॉन्सर सन्माननीय श्री किरण सावंत, साथ सतीशजी शेडगावकर, महेश कोनाडकर व सन्माननीय ब्रह्मानंद नाईक, या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक आभार की ज्यांच्या माध्यमातून खूप मोलाचं सहकार्य आम्हाला लाभतंय या स्पर्धेदरम्यान. म्हणूनच या स्पर्धेचा जर विचार केला, एक भव्य आणि दिव्यता प्राप्त होते या स्पर्धेला. आणि या मैदानावरती एक चांगला सुरेख खेळ देखील नक्कीच पाहायला मिळतोय. आणि म्हणूनच एक नावारूपास चर्चेस पात्र ठरलेली स्पर्धा आपण पाहतोय, अनुभवतोय या मैदानावरती. नक्कीच एक आखूट टप्प्याचा चेंडू फलंदाज उमेशसाठी पाहायला मिळतोय. आणि या आखूट टप्प्याच्या चेंडूवरती जे निमंत्रण मिळालं होतं, मोठा फटका मारण्याची जी संधी होती ती दोन्ही हातांनी स्वीकारली फलंदाजाला. आणि त्यानंतर निघालेला फटका 7 धावसंख्या परावर्तित हे 33 या धावसंख्येवरती 33. यावेळेस अजून एक सुरेख फटका, बैठक स्ट्रोक पाहायला मिळाला. मात्र जरी फटका सुबक असला, सुंदर असला, तरी फटक्याची ताकद खरं तर आवश्यकता होते, ती ताकद अपुरी पडते या मैदानावरती. आणि म्हणूनच SB गयडेश्वर संघाला बसतोय हा दुसरा धक्का. फलंदाज उमेश माघारी परतल्यानंतर उमेश बॅक टू द पवेलियन आणि धावसंख्या स्थिरावली ती मात्र 33 या धावसंख्येवरती. खेळ समाप्त होतोय या तिसऱ्या षटकातील 5 चेंडूंचा 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 33 या आकड्यावरती असताना फटका नक्कीच सुरेख पाहायला मिळाला होता. दाद द्यावी लागली असती या फटक्याची, परंतु टाइम झाला नव्हता, थोडीशी ताकद सतत अपुरी पडली आणि फटका थेट डीप स्क्वेअरलेगच्या हातात गेल्यानंतर हा दुसरा धक्का उमेश तिरोडकरच्या रूपात बसलाय फलंदाजी करणाऱ्या संघाला. आणि त्यानंतर नवीन बॅटर मैदानात ऋतिक. यावेळी चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा पाहायला मिळाला आहे. समोरच्या दिशेला फटका सहजरित्या निघतोय त्या ठिकाणी. जमिनीला घरंगळत खेळलेला फटका मिळाली ती 1 धाव. खेळ समाप्त. 3 षटकांचा बहुधा 18 चेंडूंचा खेळ समाप्त. आणि धावसंख्या ही नक्कीच 2 गड्यांच्या मोबदल्यात 34 धावांवरती.
फलंदाजी करणाऱ्या संघाचा जर विचार केला 25 धावांचं योगदान हे नक्कीच दिलंय प्रसादनं. 7 धावांचं योगदान उमेशच्या बॅटमधून निघालंय. तर उर्वरित 3 षटकं 18 चेंडूंमध्ये काय घडेल, कशा प्रकारे फलंदाजी असेल या मैदानावरती, मोठ्या धावा बनतील का, मोठे फटके हे निघतील का या मैदानावरती, ऐकूया, जाणून घेऊया. या उर्वरित 3 षटकांसाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आमंत्रित करूया आमचा साथी समालोचक निलेश गाड यांना. आणि मी सचिन सावंत पुन्हा एकदा काही काळ तुमची रजा घेतोय. धन्यवाद. धन्यवाद। यहाँ पे देखिए रन लेना चाहते थे, रन आउट का खतरा हो सकता था, बार बार बचे क्योंकि सटीक थ्रो नहीं हो सका। जब तक थ्रो कर पाते तब तक पहुंच चुके थे अपने क्रीज में, नहीं तो यहाँ पे वापस जाना पड़ सकता था और एक खिलाड़ी को दुविधा में थे। और एक बार बढ़िया गेंद थी, देखने वाली बात है कितने रन चुराने में कामयाब होती है। हर एक रन महत्वपूर्ण रहेगा। बॉलिंग मार पे प्रजोत आते हुए टीम की ओर से महत्वपूर्ण चौथा ओवर। सिद्धू कर्णेश्वर अगर छक्का लगाते तो इनाम आकर्षक मिलेगा। और ये बड़ा शॉट बल्ले से निकला और गेंद चली 6 रन के लिए। इनाम लगाया था अभी अभी 500 रुपए का, और बड़ा शॉट इनाम लगाने से पहले ही एक बड़ा शॉट देखने को मिला बल्ले से। और एक बार उड़ाने की कोशिश की है, देखना पड़ेगा कितने रन प्राप्त करेंगे। अपने पास जितनी स्ट्राइक रखेंगे उतने ही ज्यादा रन जोड़े जाएंगे इस मैदान पे। वही कोशिश रहेगी दो खिलाड़ियों की, क्योंकि लगभग अगर देखें 2 विकेट के नुकसान के भीतर 42 स्कोर था। ये एक वाइड मिलेगा और एक रन जुड़ा जाएगा टीम के स्कोर में, तो 43 टीम का टोटल स्कोर पहुंचा है। ये चौथा ही ओवर चालू है 6 ओवर के मुकाबले में। बढ़िया गेंद है, अच्छा शॉट है, देखना पड़ेगा कितने रन मिलते हैं। एक रन आसानी से पूरा करेंगे दोनों ही बल्लेबाज। एक रन के साथ टोटल स्कोर 44 पे पहुंचता हुआ। टीम का स्कोर, ये चौथा ओवर। उसके बाद ये बड़ा शॉट खेलना चाह रहा है, फिर एक बार और एक सिंगल। अच्छी तालमेल बल्लेबाजों में, गैप में धकेला लेग साइड की दिशा में। डीप स्वेलेग पे खिलाड़ी तैनात थे, जब तक उनके तरफ गेंद पहुंचती 1 रन मिला। 1 रन के साथ अच्छी बल्लेबाजी चेतन द्वारा, तो चेतन और उनके साथ ऋतिक ये जोड़ी मैदान पे, और टीम का टोटल जो स्कोर है उसको सम्मानजनक तरीके से पहुंचाते हुए लगभग पहुंचाया 45 के ऊपर। 45 धावसंख्या आपण धावपलकावर पाहतोय। 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त। 12 चेंडूंचा खेळ असेल शिल्लक। बारह गेंदें बची है, इसमें कुछ कमाल दिखाना पड़ेगा। वो कमाल दिखाने के लिए एक तरफ है चेतन, तो दूसरी तरफ ऋतिक देखने को मिलेंगे। तो बॉलिंग मार पे एक नए गेंदबाज जिनके ऊपर होगी निगाह, केतन आते हुए। एक्सपीरियंस विद एक्यूरेसी जिनको कहा जाता है, अनुभव के साथ अनुशासन कई बार देखने को मिलता है गेंदबाजी में, और वही देखने को मिला था। पहली गेंद सटीक लाइन के साथ, अचूक रफ्तार के साथ ब्लॉक होल की थी। रिवर्स स्वीप खेलना चाहते थे, एलिमिनेशन मिला नहीं था, और उसी वजह से 1 रन मात्र। 1 रन के साथ टीम के स्कोर में बढ़ोतरी, और अब स्ट्राइक के ऊपर तो चेतन के बल्ले से घुमाने की ये कोशिश थी। हवा में गेंद जरूर है, लेकिन सुरक्षित क्षेत्र में गिरेगी, तो दूसरे रन के लिए चेतन पलटे है और बखूबी
दो बल्लेबाजों ने 2 रन पूरे किए। इसी अंदाज से चलते रहे तो जरूर 60 तक पहुंच सकते हैं। ऋतिक और उनके साथ चेतन ये जोड़ी देखते हुए आप मैदान पे तो बॉलिंग मार पे चलता हुआ महत्वपूर्ण ये 5वां ओवर। ये अपील करना चाहते थे लेकिन अंपायर की ओर, लेकिन अंपायर जी ने कहा कि बल्लेबाज सुरक्षित है अभी तक। एक बड़ा शॉट जरूर रन संख्या में बड़ी तब्दीली ला सकता है और उसी स्ट्रोक की जरूरत है। यहाँ पे देखिए टाइमिंग भी थी और ये स्ट्रोक भी था, लेकिन उतनी दूरी तय नहीं कर पाई गेंद। लगा था कि सिक्सर जाएगा लेकिन हवा का झोंका आया और उसी के साथ नई खिलाड़ी को आना पड़ेगा मैदान पे। तो नए बल्लेबाज यहाँ पे जरूर देखेंगे मैदान पे जाते हुए, लेकिन उत्तम ने एक बखूबी बेहतरीन कैच पकड़ा और उसी के साथ ये 5वां ओवर अभी तक देखने को मिलता हुआ। टीम का जो टोटल स्कोर है वो पहुंचा है 48 के ऊपर। 48 रन स्कोर बोर्ड पे। नए बल्लेबाज न्यू बैटर देखने को मिलेंगे, वो किस तरह की बल्लेबाजी करते हैं, अपनी टीम के लिए कितना योगदान देते हैं। निसर्ग के सानिध्य में खूबसूरत यह मैदान और चलता हुआ दोपहर के सत्र का एक अच्छा मुकाबला। रिवर्स स्वीप यहाँ पे सीधा ढूंढ लिया था खिलाड़ी को और उन्होंने बढ़िया कैच कबूल किया। उस कैच के साथ और एक विकेट। बल्लेबाज आए, बल्लेबाज गए और उसके चलते जरूर यहाँ पे दबाव जो है वो बढ़ता रहेगा। श्रीपद जिन्होंने कैच लिया था बहुत ही बढ़िया अंदाज से वहां पे तैनात थे, उनके गोदी में गेंद आई थी और कबूल किया कैच को। नए बल्लेबाज जाएंगे देवेश के रूप में मैदान पे, लेकिन गेंदबाजी अच्छी हुई है, चाहे वो पहले 3 ओवर हो या फिर चलता हुआ अभी का ये 5वां ओवर हो। लगभग बल्लेबाज को हाथ खोलने का ज्यादा मौका दिया नहीं है। बड़े शॉट की उम्मीद है, लेकिन जो संपर्क है बल्ले और गेंद का उसका मिलाव बल्लेबाजों से ठीक से हुआ नहीं है। और एक बार यहाँ पे बल्ले का बाहरी किनारा लगा था, गेंद चूमती हुई बल्ले को खिलाड़ी के पास। टीम का स्कोर रुका हुआ 48 के ऊपर। तो 48 टीम का टोटल स्कोर है। ओवर की समाप्ति की घोषणा 6 गेंदें है, यहां से बचेगी। थोड़ी सी रणनीतियां की जाएंगी, तब तक चलते हैं डीजे की ओर। मुकाबला चल रहा है, 6 गेंदों का खेल बाकी। प्रजोत आए थे गेंदबाजी के लिए, डीप एक्स्ट्रा पे खेलना चाहते थे। यहाँ पे खिलाड़ी सर्कल से आए, रन आउट का खतरा हुआ और इस बार पहुंच नहीं पाएंगे। उंगली खड़ी कर दी आसमान की तरफ अंपायर जी ने और यहाँ पे ये विकेट की पतन है। रन आउट के रूप में विकेट गिरी है पहली गेंद पे आखिरी ओवर के। तो 5 गेंदों का मात्र खेल यहां से बचेगा। देवीश और एक अच्छा खिलाड़ी जो डगआउट में जा चुके वापस। 1 रन मिला था, दूसरे रन के लिए जाना चाहते थे, रन आउट के रूप में वापस जाना पड़ा है। बड़ा शॉट आते ही बड़ा स्ट्रोक है, बिना टिकट हवाई यात्रा मेगा 6 सुपर 6
और उसके बाद ये स्कोर जो है पहुंच चुका है लगभग 55 पे, 55 रनों के ऊपर। इसी अंदाज की बल्लेबाजी की जरूरत थी। स्ट्रोक बल्ले से आया है जरूर चेतन के बल्ले से। एक बार फिर चेतन घुमाना चाहते थे बल्ला और एक चौका मिलेगा क्या, देखने वाली बात है। और एक चौका, 2 गेंदों में लगभग आ चुके हैं मानो 10 रन, क्या तेजी के साथ। और लगभग 59 टीम का स्कोर 59 रनों के ऊपर। पहली गेंद पे रन आउट, दूसरी गेंद पे चक्का, तीसरी गेंद पे ये चौका है, तो 3 गेंदें शेष है। अभी तक टीम का स्कोर 59 पे। प्रयास तो किया भरपूर है लेकिन ये गेंद सीधी गोदी में गई है विकेट कीपर के लॉलीपॉप कैच के साथ। और एक विकेट, चेतन जाएंगे डगआउट में वापस। ये 2 रन पूरे किए। इसी के साथ 61 रन, आखिरी गेंद रहेगी सामना करने के लिए न्यू बैटर मैदान पे। वाक्या तुम्हारा था, दास्ता हमारी रहेगी, इस तरह की सोच है। और ये सोच यहाँ पे कहाँ तक पहुंचाती है स्कोर को देखते हैं। ये दूसरा रन लेने की चाह थी, जो चाहिए था वो पा चुके हैं। और 2 रन के साथ टीम का जो स्कोर है वो पहुंचा दिया लगभग 63 पे। तो 64 रनों का लक्ष्य का करना पड़ेगा पीछा, और ये पीछा
अनिका 11 संघाचा कर्णधार आपल्याला विनंती असेल की आपण कृपया टॉस साठी आमच्या कमेंट्री बॉक्स कडे या. साथ विनंती असेल जीडीएस संघाचे कर्णधार आपल्याला आपण देखील टॉस साठी आमच्या कमेंट्री बॉक्स कडे या. जाऊया मैदानावरती. पुन्हा एकदा नक्कीच आव्हान आहे या ठिकाणी 64 धावांचं आणि आव्हानाचा पाठलाग करताना 2 सलामीचे फलंदाज. बॉलिंग मारते गोलंदाज उमेश तिरोडकर पाहायला मिळतोय. पहिला चेंडू त्या ठिकाणी समोरच्या दिशेला फटका निघालाय. दूरवरून शतक चेंडूवरती आलाय. तोपर्यंत एक धाव नक्कीच पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बहुधा बघता बघता 2 धावा देखील पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज मैदानावरती. एका बाजूला प्रज्योत व साथ अमोल हे 2 सलामीचे फलंदाज मैदानात पावलं टाकताना या मैदानावरती. यावेळी चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा नक्कीच पाहायला मिळतोय. दूरवरून शतक चेंडूवरती येतील तोपर्यंत अजून एक धाव निघते आणि ही धाव लेग बाईसच्या रूपात निघाली. हा पंचांचा इशारा निघाला या मैदानावरती. धावसंख्या ही नक्कीच 3 धावांवरती असताना अमोल आणि प्रज्योत हे 2 सलामीचे फलंदाज मैदानावरती. यावेळी चांगला चेंडू नक्कीच पाहायला मिळाला आहे. ऑन साइडला फटका मारण्याचा अजून एक प्रयत्न पाहायला मिळतोय फलंदाजाच्या माध्यमातून, परंतु पुन्हा एकदा लेग बाईसचा इशारा नक्कीच निघालाय पंचांकडून. म्हणजे धावसंख्येचा विचार केला स्कोरबोर्ड हा स्थिरावला जातोय. तो मात्र केवळ 4 या धावसंख्येवरती. 64 एका मोठ्या धावसंख्येच्या आव्हानाचा पाठलाग करताना एक मोठं आव्हान ठेवलंय. आजच्या दिवसाचा विचार केला आतापर्यंत हा बहुधा 5वा सामना या मैदानावरती सुरू असताना आजच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या ही उभारली या ठिकाणी प्रथमतः फलंदाजी करताना. यावेळी चांगला चेंडू ऑन साइडला फटका निघाला आहे. दूरवरून शतक चेंडूचा पाठलाग करताना पाहायला मिळेल. सुरेख फील्ड नक्कीच पाहायला मिळतंय त्या ठिकाणी. अतिशय सुरेखरित्या चेंडूवरती आलाय. वेगाने चेंडूवरती येतोय. चपकन चेंडू अडवला जातोय आणि जोपर्यंत फेक केली जाईल तोपर्यंत पुन्हा एकदा बहुधा 2 धावा या नक्कीच्या पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षकाची दात ही द्यावी लागेल नक्कीच. एक बरंच अंतर कापत चेंडूवरती आला होता. त्यानंतर चेंडू अडवतोय. चेंडूची परतीची फेड देखील केल्यानंतर मात्र 2 धावा खर्ची घातल्यात. या चेंडूवरती मोठा फटका निघालाय. बराच वेळ चेंडू हवेत पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक देखील चेंडूच्या खाली. अखेरकार झेल टिपण्याचा प्रयत्न, मात्र नियंत्रण बहुधा नव्हतं शरीरावरती आणि म्हणूनच झेल जरी टिपला गेला तरी ते नियंत्रण नव्हतं आणि म्हणूनच शरीरावरचं चुकलेलं नियंत्रण, चेंडूला सीमारेषेचा केलेला स्पर्श त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकानं मात्र चेंडूवरती निघाले जात आहे. त्या नक्कीच्या 6 धावा या चेंडूवरती फलंदाज अमोलच्या बॅटमधून आणि तदनंतर मात्र स्कोरबोर्ड परावर्तित. धावसंख्या ही परावर्तित पाहायला मिळते. धावसंख्या ही 12 या धावसंख्येवरती. यावेळेस अजून एक चांगला चेंडू नक्कीच पाहायला मिळाला आहे. धावसंख्येच्या खात्यात विचार केला धावसंख्या स्थिरावली जाते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. 64 धावांच्या आवाराचा पाठलाग करताना स्कोरबोर्ड मात्र स्थिरावला गेलाय. तो केवळ आणि केवळ 12 धावांवरती बिना गड्याच्या मोबदल्यात. डीजे Anika 11 have won the toss and elected to field first. नक्की जाऊया मैदानावरती. 64 धावांच्या आव्हानाचा पाठलाग पाहायला मिळतोय आणि या धावसंख्येच्या आव्हानाचा पाठलाग करताना स्कोरबोर्ड 12 धावांवरती स्थिरावलेला असताना अजूनही सलामीचे फलंदाज मैदानात एका मोठ्या धावसंख्येच्या आव्हानाचा पाठलाग करताना एक चांगली सुस्थितीतील सुरुवात पाहायला मिळते या मैदानावरती. गोलंदाजी मार्कवरती बदल नक्कीच पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज चेतन सज्ज
विकेट किपरच्या भूमिकेचा विचार केला रघुनाथ कासकर उर्फ भाऊ पाहायला मिळतोय विकेट किपरच्या भूमिकेत आणि यावेळेस हा चेंडू नक्कीच स्वैर चेंडू असल्याचा इशारा नक्कीच पंचाकडून बहुधा असेल. स्वैर चेंडू वाईडच्या रूपात अजून एक धाव नक्कीच गणली जाते धावसंख्येत आणि तदनंतर स्कोरबोर्ड हा परावर्तित पाहायला मिळतोय. धावसंख्या पोहोचते ती 13 या आकड्यावरती. पहिल्या षटकात 12 धावा पूर्णत्वास निघाल्यानंतर या षटकाचा खेळ कशा प्रकारे असेल यावरती नक्कीच भवितव्य असेल दोनही संघांचं. हे षटक जर एक चांगलं षटक हाताळलं गेलं गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून तर नक्कीच थोडासा दबाव बनेल हा फलंदाजी करणारा संघ प्रसाद 11 संघावरती. परंतु SV गयाडेश्वर संघाचा जर विचार केला मॅच विनर खेळाडू आहेत साथ रघुनाथ कासकर कडून 2 षटकं नक्कीच पाहायला मिळतील आणि ती 2 षटकं महत्त्वपूर्ण ठरतील या सामन्यादरम्यान. यावेळेस देखील अजून एक खोलवर टप्प्याचा चेंडू नक्कीच पाहायला मिळाला आहे. प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूला जखडून ठेवणारा धावसंख्येत कुठचाही बदल घडवून न आणणारा हा चेंडू या मैदानावरती हाताळला जातोय. म्हणजे धावसंख्येत बदल नसेल स्कोरबोर्ड मात्र स्थिरावलाय तो केवळ आणि केवळ 13 धावांवरती. अतिशय सुरेख गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळते. प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना वारंवार संधी न देता एक चांगली गोलंदाजी नक्कीच गाईड केलं जात आहे. त्याकडे मार्गदर्शन लाभते विकेट किपरच्या भूमिकेत रघुनाथ कासकर कडून. यावेळेस देखील सुरेख चेंडू नक्कीच पाहायला मिळालाय. दूरवरून शतक चेंडूवरती आलाय. डायरेक्ट फिट हे नक्कीच पाहायला मिळाले बहुधा त्या ठिकाणी. हलकसं अपील देखील पाहायला मिळतं या चेंडूवरती परंतु नक्कीच पंचांकडून अपील हे फेटाळलं जात आहे कारण फलंदाज हा सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये पोहोचलेला पाहायला मिळतोय आणि म्हणूनच एक धाव एक चोरट्या स्वरूपाची वेगवान पाहायला मिळाले आणि तदनंतर मात्र स्कोरबोर्ड हा नक्कीच परावर्तित पाहायला मिळालाय तो 14 या धावसंख्येवरती. 64 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पूर्णत्वास झालेल्या 14 धावा म्हणजे विजयासाठी अजूनही असेल नितांत आवश्यकता ही उर्वरित चेंडूंमध्ये 50 धावांची असेल आवश्यकता. कशा प्रकारे धावा बनवल्या जातील या मैदानावरती कितपत धावांचा डोंगर उभा केला जो आहे तो कशा प्रकारे उभा केलेला डोंगर नक्कीच सर केला जाईल या मैदानावरती हे पाहणं औत्सुक्याचं. यावेळी चांगला चेंडू नक्की स्वीप करण्याचा प्रयत्न पाहायला मिळालाय. ऑन साइडला दूरवरून शतक चेंडूवरती आलाय तोपर्यंत पहिली धाव तर नक्कीच पूर्ण केली गेले. बहुधा दुसऱ्या धावेसाठी नक्कीच शक्यता वर्तवली गेली होती. पावलं देखील वळवताना पाहायला मिळाले होते फलंदाज परंतु अखेरकार ती धाव ही रोखली जाते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आणि तदनंतर मात्र समाधान हे एका धावेवरती मानल्यानंतर धावसंख्या नक्कीच पाहायला मिळते. धावसंख्या पोहोचते ती 15 या धावसंख्येवरती. नक्कीच महापुरुष स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीनंही आयोजित मांद्रेम प्रीमियर लीग 2024 ची स्पर्धा एक अतिशय सुंदर देखणं नीटनेटकं आयोजन आपण पाहतोय अनुभवतोय. मांद्रेम गावातील सर्व खेळाडूंचा सुबक आकर्षक खेळ देखील आपल्याला पाहावयाची संधी मिळते आज या मैदानावरती. आमने सामने हे उभे ठाकतात खेळाडू. कित्येक वेळा नक्कीच एकमेकांसमोर उभे ठाकले हे सर्व खेळाडू. कित्येक वेळा एकमेकांना खडे चालले कित्येक वेळा धूळ चालले कित्येक वेळा पाणी देखील पाजले आणि आज पुन्हा एकदा गाठ पडते या सर्व खेळाडूंची आणि निमित्त ठरते ही महापुरुष स्पोर्ट्स क्लबची मांद्रेम प्रीमियर लीगची स्पर्धा. यावेळेस सुरेख फटका नक्कीच निघालाय त्या ठिकाणी. टाइम तर झाला होता परंतु गॅप शोधण्यास थोडासा असफल ठरला फलंदाज कारण ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता नेमका त्याच ठिकाणी गेलेला फटका म्हणजे मिळाली त्या चेंडूवरती मात्र केवळ एक धाव. स्विचिटचा प्रयत्न रिव्हर्स स्वीप जरी अटेम्प्ट झाला तरी मिळालोय तो मात्र एक धाव आणि या एका धावेनं सांघिक धावसंख्या ही मात्र स्थिरावली जाते ती केवळ आणि केवळ 17 या धावसंख्येवरती. एकंदरीत जर खेळ बघितला 24 चेंडू विजयासाठी अजूनही आवश्यकता असेल 47 धावांची. 4 सिंगल या षटकात निघालायत. सतत एक धाव ही वाईड स्वरूपाची निघते म्हणजे एकंदरीत 17 धावा धावफलकावरती असताना बिना गड्याच्या मोबदल्यात फलंदाजी करतोय प्रसाद 11 संघ आणि 24 चेंडू विजयासाठी 47 धावांची अजूनही नितांत आवश्यकता. गोलंदाजी मार्गवरती नक्कीच हा पहिला बदल पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात आपण अमोलला उमेशला पाहिलं होतं त्यानंतर चेतन. तिसऱ्या षटकात रघुनाथ कासकर हा गोलंदाज आपण पाहतोय या मैदानावरती. अजून एक गुणवान खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि कित्येक वेळा हा खेळाडू नक्कीच मॅच विनर ठरलाय आपापल्या संघासाठी. आज प्रतिनिधित्व केलं जातंय रघुनाथ कासकर कडून नक्कीच या मैदानावरती.
SV गायडेश्वर या संघाचं. आणि या संघाकडून या खेळाडूचा खेळ कशा प्रकारे असेल, काय करेल या ठिकाणी रघुनाथ. विकेटची आवश्यकता नितांत पाहायला मिळते. यावेळेस मात्र नक्कीच खोलवर टप्प्याचा चेंडू फुलर लेंथ हाफ व्हॉली बनवून फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच पाहायला मिळाला आहे फलंदाच्या माध्यमातून, परंतु फसलेला फटका, चुकलेला फटका, नक्कीच चेंडू आदळला शरीरावरती. धावसंख्येत बदल नसेल, कारण धावसंख्या स्थिरावली जाते ती 17 या धावसंख्येवरती. यावेळेस अजून एक चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला फटका मारण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. वारंवार फलंदाजी करणाऱ्या संघाचा विचार केला, प्रत्येक चेंडूवरती ऑन साइडला फटके मारण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण ऑन साइडला ताकदवर फटके खेळावेत, एक दबाव बनवावा प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजीवरती. आणि तो दबाव त्या संघाला कुठेतरी एका दुसरी चूक करण्यास कारणीभूत परावृत्त करावं, हा प्रयत्न हा नक्कीच पाहायला मिळतोय. 7-7 धावसंख्येच्या आव्हानाचा पाठलाग करताना एक चांगला खेळ नक्कीच पाहायला मिळाला आतापर्यंत. पहिलं षटक पूर्णपणे फलंदाजी करणाऱ्या संघानं आपल्या नावे केलं होतं, परंतु दुसऱ्या षटकात गोलंदाजानं कमाल केली, चेतननं रोखून ठेवलं. आणि तीच कामगिरी पुन्हा एकदा तिसऱ्या षटकादरम्यान करण्यासाठी गोलंदाज सज्ज रघुनाथ कासकर गोलंदाजी मार्कवरती. त्यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू नक्कीच पाहायला मिळतोय, प्ले अँड मिस पाहायला मिळतोय फलंदाजाकडून. धावसंख्येत बदल हा नक्कीचा नसेल, कारण धावसंख्येत बदल नसल्यामुळे धावसंख्या स्थिरावली जाते आणि स्कोरबोर्ड स्थिरावला जातोय तो मात्र केवळ 18 या धावसंख्येवरती. यावेळेस अजून एक चांगला चेंडू, अजून एक चांगला चेंडू नक्कीच पाहायला मिळतोय. धावसंख्येत विचार केला तर गोलंदाज रघुनाथ कासकर या ठिकाणी चमकदार कामगिरी करत असताना आतापर्यंत केवळ एक धाव या गोलंदाजाला खर्ची घातले, तर 3 चेंडू हे डॉट म्हणजे निर्धाव स्वरूपाचे फेकले त्या मैदानावरती. 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. राईट अप ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना लेफ्ट हँडेड फलंदाजासाठी या मैदानावरती रघुनाथ. यावेळी दाखवून टप्प्याचा चेंडू उडवलाय, चेंडूला फटका हवेत पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडू पर्यंत पोहोचलाय, परंतु अंतिम क्षणी चेंडूचं झेलात रूपांतर करण्याची जी आवश्यकता होती तो प्रयत्न फसल्यानंतर यावेळेस मात्र या मैदानावरती सुटलेला झेल आणि नक्कीच मिळालेली एक धाव ही फलंदाज प्रज्योतसाठी सतत जीवनदान हे नक्कीच मिळालं. आणि या जीवनदानाच्या रूपात धावसंख्या ही स्थिरावली ती मात्र केवळ आणि केवळ 19 या धावसंख्येवरती. फील्ड प्लेसमेंट मध्ये वारंवार नक्कीच बदल हा पाहायला मिळाला रघुनाथच्या गोलंदाजीवरती. शिल्लक असतील या षटकातील बहुधा एक चेंडू स्ट्राईक एंडवरती प्रसाद उडवण्याचा प्रयत्न नक्कीच पाहायला मिळाला, परंतु जी ताकद खरं तर आवश्यकता होती ते चेंडूला एलिव्हेशन प्राप्त करून देण्याची गरज होती, ते एलिव्हेशन देखील नव्हतं या चेंडूवरती. ताकद सुद्धा अपुरी पडल्यामुळे फटका फसलाय, चेंडू स्थिरावलाय त्या ठिकाणी मैदानावरती. 3 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्त होतोय. 18 चेंडूंचा धावसंख्या पोहोचते ती 20 या धावसंख्येवरती. म्हणजे विजयासाठी अजूनही 18 चेंडू आणि विजयासाठी 18 चेंडू विजयासाठी 44 धावांची आवश्यकता. 44 रन्स स्टील रिक्वायर्ड नाव इन जस्ट रिमेनिंग. धावसंख्या 45 धावांवरती असेल, म्हणजे विजयासाठी असेल 39 धावांची आवश्यकता. बघूया, जाणून घेऊया कशा प्रकारे सामना घटेल या मैदानावरती, काय घडेल काय बिघडेल. नक्कीच विजयासाठी कशा प्रकारे या उर्वरित चेंडूंवरती धावसंख्येच्या आव्हानाचा पाठलाग केला जातो. या पुन्हा एकदा एक गोड मंजूळ आवाज या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निलेश गाड यांना या ठिकाणी मायक्रोफोनवरती आमंत्रित करूया. आणि मी सचिन सावंत तुमची काही काळ रजा घेतोय. धन्यवाद. नक्कीच खूप खूप धन्यवाद प्रसाद. 11 संघ सामनो जर जिंकायचो असलो तर मोठो पराक्रम करणं अपेक्षित असतला. आता तुमका एक एक पेटारो लावून चलाचा नाही तर पेटाऱ्याची माळ लावची लागतली. चौकार आणि षटकार अपेक्षित असतले आणि ता कार्य अमोल आणि त्याच सोबत प्रज्योतला करणं अपेक्षित. दुसऱ्या बाजून 3 षटक आतापर्यंत अतिशय सुरेख हाताळण्यात दिली आणि त्यानंतर 4थ्या षटकाची सुरुवात. देवेश बॉलिंग मार्कवर इल्या त्याच्या पाठीवर पाठभर वळ सीमा पार आणि देखणो चौकार. ज्या चौकाराची नितांत होती गरज त्या चौकारानशी धावसंख्येत झालेली वाढ आणि एकूण धावसंख्या अगदी वेगात 23 वर. खूपच सुंदर फटको आपण बघितलो, अगदी देखणो फटको बॅट मधून. प्रज्योतच्या बॅट मधून
अजून षटकारा चौकारांची गरज. यावेळी सुद्धा प्रयत्न खूप मोठा होतो. बॅटची कड शेवटच्या क्षणार्धात मिळालेलो एक धाव आणि एका धावेन वाढलेली धावसंख्या 24 वर. 24 रन्स लागले स्कोरबोर्डवर. चौथ्या षटकाची सुरुवात अगदी चौकारान झाली आणि त्यानंतर एक सिंगल सुद्धा. जा कार्य आतापर्यंत आपण प्रज्योतने करताना बघितला तसाच कार्य अमोलकडून सुद्धा अपेक्षित. कारण अनुभवाचो कस असलेलो फलंदाज, त्यांच्याकडे खूप अनुभव असा. बऱ्याच वेळा म्हटलं जातं अनुभवाचे बोल ते ढगापेक्षा खोल. त्याचप्रमाणे तोच अनुभव, रिव्हर्स स्वीपचो फटको आणि योग्य वेळी घेतलेलो डिसिजन अगदी अमोलजींसाठी यशस्वी होताना दिसलो आणि चौकार देखील मिळालेलो चौकार, वाढलेली धावसंख्या अगदी स्पीड मध्ये, जॅग्वारच्या स्पीड मध्ये धावसंख्या 28 वर. 2 चौकार आतापर्यंत या षटकात बघितले. थोडेसे कानमंत्र देताना क्षेत्ररक्षकाक सुद्धा बघतो गोलंदाजाक. बरीचशी बातचीत असतली. सारायला असा त्याच्यात चेंडू टाक, फलंदाजापासून थोडस दूर ठेव, कारण असाच जर चालू राहिला तर मॅच सुटणं सुद्धा हातीतनं अगदी जवळ येऊ शकता. यावेळी सुंदर चेंडू टप्प पडल्यानंतर अगदी विकेट कीपर पर्यंत महत्वाचा षटक. बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज. संघाच्या वतीने या चौथा षटक. 4 चेंडू समाप्त, 2 चौकार आतापर्यंत. त्यानंतर लोअर फुल टॉस, अगदी गडग्या पार, माटवा पार, सीमा पार, खणखणीत टांगा पलटी, घोडे फरार षटकार. या षटकारानेशी धावसंख्येत मोठो बदल आणि एकूण धावसंख्या अगदी 34 रन्सांवर. जा कार्य अपेक्षित होता त्याच कार्य प्रज्योतच्या बॅट मधून आणि त्याच सोबत अमोलच्या बॅट सुधून सुद्धा. अजून एकदा लॉंग ऑफच्या कपडावरसून खेळण्याचा प्रयत्न, अगदी पुन्हा एकदा समीकरण ताच आपण बघितलं. अगदी पुन्हा एकदा चौकार सुद्धा. आतापर्यंत 3 षटका अगदी जखडून ठेवण्यात आली. चौथ्या षटकात काय घडला तर लगभग 3 चौकार, 1 षटकार आणि त्याचमुळे महागडा षटक टाकत धावसंख्या अगदी 38 वर. अजून 26 रन्साची असलेली गरज. 26 रन्स अजून हवेत. उर्वरित 12 चेंडूंचो खेळ शिल्लक. आतापर्यंत जी कामगिरी आपण अमोलच्या बॅट मधून आणि त्याचसोबत प्रज्योतच्या बॅट मधून बघितली, तीच कामगिरी परत एकदा पुन्हा एकदा या षटकात सुद्धा करणं अपेक्षित. तर दुसऱ्या बाजून थोडीशी बाजी लावणं गरजेचं असतं. कोण या सामन्यात जीवाची मुंबई करताना दिसतलो, अगदी सामना जिंकताना दिसतलो, कोणाची पाठी कोरी रवतली आणि कोण आज अगदी आनंदात या सामन्यात आपलो विजय संपादित करतलो. जिंकण्याचा संघर्ष, 12 चेंडूंचो खेळ शिल्लक, 26 रन्साची गरज. 12 चेंडू, 26 अजून आवश्यक. अमोल नॉन स्ट्रायकर एंडवर तर स्ट्रायकर एंडवर प्रज्योत, ज्याच्या बॅट मधून 1 चौकार आतापर्यंत आपण बघितलो. असे बरेच नाकार मुटके, असे बरेच मोठे पटके प्रज्योतच्या बॅट मधून अपेक्षित. प्रसाद 11 संघ यावेळी सामना जिंकता की काय अशी शक्यता होती. त्या क्षणार्धात गडी गारत बॅक टू द पवेलियन, माटवाच्या दिशेन, डगआउटच्या दिशेन. प्रज्योतची खेळी झाली समाप्त आणि दुसरा फलंदाज नौको खेळाडू साईच्या रूपात मैदानात दाखल. थोडासा चौथा षटक खूप महागडा ठरला, परंतु त्यानंतर 5व्या षटकाची सुरुवात जशी गोलंदाजांका हवी होती तशीच मिळाली. पहिल्या चेंडूवर रनआउटच्या रूपात सेट फलंदाज अगदी माटवाच्या दिशेने जाताना त्याची जागा घेण्यासाठी साई मैदानात दाखल. साईकडून सुद्धा असलेली अपेक्षा, कारण शेवटचे उरलेले 11 चेंडू शिल्लक आणि जो काय बाजार संघा करूचो असा तो ह्याच 11 चेंडूंवरते. ब्लॉक होल चेंडू अतिशय सुंदर, अगदी फलंदाजाक मोकळीक न नेता जखडून ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजाकडून
आणि त्याचाच परिणाम फलंदाज अगदी जागच्या जागी स्थिर. अशीच गोलंदाजी अपेक्षित होती. फाईट रे फाईट, तशाच प्रकारची फाईट या मैदानात या दोन्ही संघांकडून. मोठो फटको, अगदी पुन्हा एकदा ताच समीकरण. घटकेत ऐलार तर घटकेत बैलार. जो संघ अगदी जिंकतलो असा वाटला, शेवटच्या क्षणार्धात अगदी थोडीशी गाडी पट्टीवरून बाहेर येताना दिसली आणि अलगदरित्या गोलंदाजान यो सामनो आपल्या बाजून खेचताना आतापर्यंत आपण बघितलो. सुंदर गोलंदाजीचा प्रात्यक्षित, गडी सुद्धा गारत. तब्बल सुंदर 3 चेंडू समाप्त, 9 चेंडू शिल्लक. एकूण धावसंख्या आतापर्यंत 38 वर. नऊ चेंडू आणि 26 रन्साची अजून असलेली आवश्यकता. बाबलची वर्णी मैदानात आणि बाबलकडून आता अपेक्षा मोठ्या फटक्यांचे, परंतु गोलंदाजी खूप सुंदर. पहिल्या चेंडूत रनआउट, दुसऱ्या चेंडूत डॉट आणि तिसरा चेंडू अगदी गडी पुन्हा एकदा गारत. चौथ्या चेंडूचा खेळ. पुन्हा एकदा फलंदाज अगदी चेंडूकडे बघित राहिलो आणि फक्त वारा घातलेला वारा, त्यामुळेच निर्धाव चेंडूची सुद्धा गणना. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. 4 चेंडू समाप्त. त्यानंतर मोठो पटको खेळण्याचा प्रयत्न अगदी कारंजो उडालो. झेलचूटचा प्रयत्न सुटलो तरी देखील सामनो मात्र अगदी मजबूत स्थितीत. 1 रन्स धावसंख्येत 1 ने बदल. एकूण धावसंख्या तब्बल 39 वर. जिंकण्यासाठी अजून 25 धावेची अपेक्षा. 5 चेंडू समाप्त, 7 चेंडू शिल्लक, 25 रन्स. 7 चेंडूत अगदी पावशतक करणं अपेक्षित सामना जिंकण्यासाठी. मोठो फटको, अगदी देखणो फटको, माटवाच्या दिशेन, षटकाराच्या दिशेन आणि 6 धावेरेषी एक इच्छापूर्ती षटकार. धावसंख्या अगदी जोमात, वेगात या षटकारांना अगदी 45 वर. अजून 19 रन्साची असलेली अपेक्षा. 6 चेंडू आणि 19 रन्साची गरज. टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा होतो निर्णय. फलंदाजीसाठी दिलेलं आमंत्रण आणि यावेळी पाठलाग करताना प्रसाद 11 संघ. तब्बल एका मोठ्या चेसचो आणि रन चेस करण्यासाठी 6 चेंडू शिल्लक आणि तब्बल 19 रन्साची असलेली आवश्यकता. पुन्हा एकदा अगदी त्याच गोलंदाजाचं नाव वर्णी लागलेली प्रसादची बॉलिंग मार्कवर. कालच्या दिवसात सुद्धा आपण बघितला, सुरुवात खूप चांगली बऱ्याचशा संघान केली, परंतु शेवट गोड होणं गरजेचा. पायो तर नक्की सुंदर रचलो गेलो. आता त्यावर कळस चढवणं अपेक्षित आणि त्या करण्यासाठी या 2 खेळाडूंवर मोठी असलेली जबाबदारी. 6 चेंडू 19 रन्साची गरज. फटको खेळण्याचा होतो प्रयत्न. रिव्हर्स स्वीप, अगदी फटको अंगलटी गेलो आणि धावचीच्या रूपात बाद फलंदाज. 5 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 19 रन्साची असलेली गरज. खूप सुंदर स्पर्धा. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण या स्पर्धेचा. एसवी गायडेश्वर विरुद्ध प्रसाद 11 या दरम्यान सामनो आणि जिंकण्याचा संघर्ष प्रसाद 11 संघासाठी अजून खूप मोठो. पाच चेंडू 19 रन्स, षटकाराची गरज. फटको तर खूप सुंदर, अगदी लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. 1 रन सहज मिळालो
आणि अजून 18 रन्साची गरज. तब्बल 2 चेंडू सरले, 4 चेंडू शिल्लक. केतनची वर्णी नवीन फलंदाजाच्या रूपात. उचकुरे आता जो फलंदाज, केतनच्या बॅटमधून सुद्धा एक मोठा फटको टोलावण्याचा होतो प्रयत्न. 1 रन्सानिशी धावसंख्येत बदल. तब्बल उर्वरित 3 चेंडू शिल्लक. खूप चांगली गोलंदाजी गोलंदाजाकडून, अगदी जखडून ठेवणं, परंतु अपेक्षा षटकाराची. एक हाती मोठो फटको खेळण्याच्या प्रयत्नात झेलचेची संधी सुटली, परंतु शेवटच्या क्षणार्धात सामना मात्र अगदी आपल्या बाजून आतापर्यंत. तारीफ होतली संघाची, कारण ज्या पद्धतीत SV गायडेश्वर संघ अगदी जिंकण्याच्या उंबरठ्यावर. यावेळी सुद्धा मोठो फटको, चेंडू हवेत आणि गडी गरत, कारण जो ओढालो घेतलेला झेल त्यामुळेच समीकरण सुद्धा बदलला. अगदी सामनो औपचारिकता, फॉर्मॅलिटी तीच बाकी. नवीन बॅटर निखिल, अखिल स्ट्रायकर एंडवर. ज्या अखिलचे बरेच फॉलोअर्स आसपास मैदानाच्या आपण बघतो आणि त्याच अखिलची बॅटिंग बघण्यासाठी सुद्धा बरेचसे जण उत्सुक आपणाक दिसतात. माजी सरपंच नामदेव सावंत यांचे नातू मैदानात दाखल अखिलच्या रूपात. ज्या अखिलला लाडको खेळाडू संबोधला जाता. अगदी मोठो फटको घेण्याचा अखिल जो प्रयत्न, आणि त्या चेंडू नंतर सामन्यात अतिशय सुंदररित्या विजयी होताना SV गायडेश्वर संघ. कोण होईल मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ते देखील आपण पाहूया. या सामन्यात हा पुरस्कार कोणत्या खेळाडूला दिला जाईल.